बातमी हिंगोलीतून हिंगोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता। यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असून पूज ओसरलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। बांगर नगर भागात आणि जवळपासच्या परिसरामध्ये काल सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। आता पूर ओसरल्यानंतर इथे काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेतोय। इथल्या स्कूल बस ज्या आपण आता पाहतोय त्या स्कूल बस पूर्णपणे बुडालेल्या होत्या। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं। जवळपास 7 ते 8 फूट इतकं पाणी या संपूर्ण परिसरामध्ये सध्या जमा झालेलं होतं। सध्या लोकांकडून जे पाणी अजूनही साचून आहे, गाळ्यांमध्ये असेल, त्यासोबतच पार्किंगमध्ये असेल, ते आता बाहेर काढलं जाते। रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, बंगल्याचं नुकसान झालेलं आहे, घरगुती साहित्य वापरांचं नुकसान झालेलं आहे, कागदपत्र देखील भिजल्याचं सध्या या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मध्यरात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय। हिंगोली शहरात सुद्धा या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक ठिकाणच्या भागामध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं। बांगर नगर भागामध्ये मी सध्या उभा आहे। या ठिकाणी जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी होतं, ह्या स्कूल बस ज्या आहेत, या स्कूल व्हॅन ज्या आहेत, अर्ध्याहून अधिक पाण्यामध्ये बुडाल्या होत्या, अगदी पाण्यावर तरंगत होत्या, अशी परिस्थिती होती। आणि आता पूर ओसरलेला आहे। पूर ओसरल्यानंतर नुकसानीची गंभीरता, नुकसानीची दाहकता समोर येत आहे। अनेकांच्या घरासमोर असलेल्या दुचाकी गाड्या यासह ज्या चारचाकी गाड्या आहेत त्या सुद्धा पाण्यामध्ये भिजल्या होत्या। अनेक दुचाकी वाहून सुद्धा गेल्या होत्या। तर येथे राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आता ते पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। या पुरामुळे अनेकांच्या घरामधील जे संसार उपयोगी साहित्य आहे, अन्नधान्य आहे, यासह कपडे, डॉक्युमेंट, कागदपत्र पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेत। कारण या ठिकाणी जवळपास 10 फुटापर्यंत पाणी होतं आणि त्या पाण्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता पूर ओसरलेला आहे आणि नुकसानीची गंभीरता समोर येऊ लागलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। तेव्हा हिंगोलीमध्ये पुरामुळे बांगरनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।